आज बहिणाबाई सकाळीच म्हणल्या होत्या, भाजी आज मी बनवणार आहे. मग मला काय हो तेवढंच पाहिजे. जर कोणी स्वयंपाक जर आयता करून जर खाऊ घातला, जेवायला जर दिलं, तर का नको कोणालाही आवडेल. आज तसंच माझ्यासोबतच झालं होतं. सकाळी जाताना छोले मी भिजू घालून गेले होते. तिला छोल्याची भाजी खूप छान येते. मला एवढी परफेक्ट येत नाही बघा. तर मग मी तर कॉटनचा कपडा घेतला, थोडा कट केला. त्यात जेवढे खडे मसाले मला तिच्या घरामध्ये सापडले, मी तेवढे इथं टाकून दिले. शेवटी त्याच्यात लास्टला मला दालचिनी पण सापडली बघा, पण शक्यतो मी टाकू शकले नाही. सॉरी म्हणते मी तिला व्हिडिओमधनं. तिने मला थोडंसं मीठही टाकायला लावलं होतं, पण तीसुद्धा माझ्याकडनं मिस्टेक झाली. तुम्हाला एक सांगते, छोल्याची भाजी मी तर कधी बनवलेली नाही. मी तिच्या हातची खाल्ली आहे बऱ्याचदा, पण मी काही बनवली नाही. आता पूर्ण व्हिडिओ तुमच्यासोबत रेसिपीचा शेअर होणार नाही, कारण की नंतर थोडीशी माझी मनस्थिती खराब झाली, थोडी माझी किरकिर झाली. तर मग तुम्हाला तर माहिती आहे बघा, जर व्हिडिओ वगैरे बनवायचं म्हणलं किंवा कॅमेऱ्यासमोर यायचं म्हणलं, तर मूड आणि मन दोन्हीही फ्रेश लागतं. मूडही चांगला लागतो, मनही फ्रेश लागतं. आता इथं गॅसवर दोन्ही कुकर लावलेले होते. नेमकी कोणती शिट्टी छोल्याची होती का कोणती शिट्टी भाताची होती हेच कळत नव्हतं. चला जाऊ द्या. आपल्या बायकांचा अंदाज तर तसा खूप चांगला आहे. टेन्शन सांगून आणि प्रॉब्लेम सांगून कोणालाही काही होत नाही. तेवढं देवाला जर सांगितलं तेवढं मन हलकं होतं. आणि माझ्या आयुष्यात तर बरेचसे असे उतार-चढाव आहे. होईल तेवढं वेळेवर सोडून देते मी बऱ्याचशा गोष्टी. म्हणून आजच्या रेसिपीबद्दल पण तसंच झालं. थोडी माझी अनबन झाली. त्याच्यामुळे माझा मूडही लागला नाही. पण सॉरी. श्री स्वामी समर्थ. सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका हो.